नमस्कार. आपल्या हिंदू कालखंडात असा एक महिना येतो जो इतर सर्व महिन्यांपेक्षा वेगळा, अनाकलनीय आणि प्रचंड शक्तिशाली मानला जातो. असा एक महिना ज्याला साक्षात भगवान विष्णूंनी स्वतःचे नाव दिले आहे. हो, मी बोलते अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास बद्दल. काय तुम्हाला माहीत आहे की दर 3 वर्षांनीच हा महिना का येतो? या महिन्यात लग्न, मुंज सारखे शुभकार्य वर्ज्य का असतात? पण तरीही याला पुण्य महिना का म्हणतात? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिन्यात दिलेले 33 अंकाचे दान तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट करू शकते? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाचा इतिहास, भूगोल आणि अध्यात्म पाहणार आहोत, जो कदाचित तुम्ही याआधी ऐकला असेलही किंवा ऐकला नसेलही. तर आपण पाहणार आहोत अधिक मासाची पौराणिक कथा, विज्ञान आधारित, तसेच या महिन्यात काय करावे, काय करू नये आणि तुमची इच्छापूर्ती करण्यासाठीचे सर्वात प्रभावी उपाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा हा विषय तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा महापूर घेऊन येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया पुरुषोत्तम मासाचे रहस्य. अधिक मास म्हणजे काय? तर अधिक मास म्हणजे नेमके काय, तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष समजून घ्यावे लागेल. सूर्यवर्ष, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 365 दिवस आणि 6 तास लागतात. तर चंद्रवर्ष, चंद्राच्या 12 महिन्यांचे एकूण 354 दिवस होतात. याचा अर्थ असा की सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यामध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूंचे चक्र निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी दर 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांनी एक महिना वाढवला जातो. याच वाढीव महिन्याला आपण अधिक मास म्हणतो. जर हा महिना नसता तर आपले सण आणि ऋतू यांची सांगड पूर्णपणे बिघडली असते. याला पुरुषोत्तम मास का म्हणतात, याच्या मागची पौराणिक कथा पाहूया. या महिन्याला पूर्वी मलमास म्हणजेच अशुद्ध महिना असे म्हटले जायचे, कारण यात सूर्य संक्रांत नसते. यामुळे या महिन्याची खूप हेटाळणी व्हायची. तेव्हा या महिना दुःखी होऊन भगवान विष्णूंकडे गेला. भगवान विष्णूंनी या महिन्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले, आजपासून या महिन्याचा स्वामी मी स्वतः असेन. जो कोणी या महिन्यात माझी भक्ती करेल त्याला इतर महिन्यांच्या तुलनेत कोटी फळ मिळेल. माझे सर्वात श्रेष्ठ नाव पुरुषोत्तम मी या महिन्याला देत आहे. तेव्हापासून याला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. 33 या अंकाचे रहस्य आणि दानधर्म. तर अधिक मासात 33 या अंकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण आपल्या धर्मात 33 कोटी देवांची संकल्पना आहे. तर अनारसे किंवा धोंडे दान. महाराष्ट्रात या महिन्यात जावयाला किंवा ब्राह्मणाला 33 अनारसे, ज्याला धोंडे म्हणतात, दान देण्याची प्रथा आहे. अनारसे सच्छिद्र असावेत, कारण असे मानले जाते की त्यातील प्रत्येक छिद्र तुमच्या पापमुक्तीचे द्वार आहे. तर अधिक मासात काय दान करावे? तांब्याचे भांडे, गूळ, तूप, तांदूळ आणि विशेषतः मालपुआ. तसेच अधिक मासात काय करावे? विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे हे अश्वमेध यज्ञाच्या बरोबरीचे आहे. तसेच दीपदान समोर आणि देवघरात अखंड दिवा लावावा. तसेच तीर्थस्नान, शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे किंवा अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र दिवसातून किमान 108 वेळा जपावा. या महिन्यात काय करू नये? तर या महिन्यात काही कामे वर्ज्य आहेत. त्यामध्ये लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन वास्तू खरेदी किंवा मोठे व्यावसायिक करार टाळावेत, कारण हा महिना केवळ ईश्वर भक्तीसाठी राखीव आहे. तसेच तामसे आहार. या महिन्यामध्ये मांस, मदिरा, कांदा, लसूण खाणे टाळावे. तसेच खोटे बोलणे, कोणाची निंदा करणे किंवा कोणाचा अपमान करणे असे अनैतिक वागणे टाळावे. या महिन्यात हे करू नये, कारण याचे फळ तात्काळ आणि मोठे मिळते. तसेच या महिन्यात इच्छापूर्तीसाठी अतिविशेष उपाय कोणते करावे? तर ज्यांच्या घरात सतत पैशाची चणचण आहे त्यांनी हा नक्की उपाय ऐका. ज्यांचे विवाह जुळत नाहीत त्यांनी हा उपाय करावा. अधिक मासातील प्रत्येक एकादशीला विष्णूंच्या मंदिरात जाऊन पिवळा ध्वज म्हणजे झेंडा अर्पण करावा. तसेच दररोज तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे. आता पाहूया अधिक मासाचे खगोलशास्त्रीय रहस्य. केवळ 11 दिवसांचा फरक नाही, तर हे चक्र कसे चालते ते सविस्तर पाहूया. क्षयमास. अधिक मासाच्या उलट एक क्षयमास देखील असतो. जेव्हा एखादा महिना पूर्णपणे वगळला जातो तेव्हा त्याला क्षयमास म्हटले जाते. हे खूप दुर्मिळ असते. सुमारे 141 ते 190 वर्षांनी एकदा येते. तसेच नक्षत्र आणि राशी. ज्या महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही, म्हणजे संक्रांत होत नाही, तो महिना मलमास होतो. हे विशेषत आहे. तसेच धोंडा किंवा अनारसे देण्यामागील खरी शास्त्रोक्त परंपरा. महाराष्ट्रात धोंडा देण्याचं खूप महत्त्व आहे. पण ते का? जावयालाच का? जावयाला विष्णू स्वरूप मानले जाते. मुलगी लक्ष्मी आणि जावई विष्णू. अधिक मासात विष्णूची पूजा महत्त्वाची असल्याने जावयाचे पूजन केले जाते. तसेच अनारशांचे 33 छिद्र म्हणजेच अनारसे तळताना त्याला जे छोटे छोटे छिद्र पडतात त्याबद्दल अक्षय पुण्याचे प्रतीक आहेत ते.
33 अनारसे म्हणजे 33 कोटी देवांना दिलेले नैवेद्य होय. तसेच वाण देण्याची पद्धत केवळ अनारसे नाही तर सोबत तांब्याचे भांडे जसे की तांब्या किंवा ताट दिले जाते. तांबे हा शुद्ध धातू असून तो सूर्याशी संबंधित आहे आणि तो ऊर्जेचे प्रतीक आहे, म्हणून तांब्याचे ताट दिले जाते. तसेच अधिक मासातील तीर्थक्षेत्र भेटीचे महत्त्व पाहूया. पुरुषोत्तमपुरी म्हणजेच मराठवाडा बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती वाळूची बनलेली आहे. त्यामुळे येथे अवश्य जावे. तसेच पंढरपूरची वारी अधिक मासात पंढरपूरची वारी करणे हे कित्येक पटीने जास्त पुण्य देते, कारण विठ्ठल हा विष्णूचाच अवतार आहे. तसेच आता पाहूया घरात सुख शांतीसाठी 30 दिवसांचे 30 नियम. तर पहिल्या 10 दिवसांचा नियम तो पाहूया. सात्विक आहार आणि वाणीवर नियंत्रण. दुसरे 10 दिवस दानधर्म आणि गरजूंची सेवा. तिसरे 10 दिवस नामस्मरण आणि ध्यान. अशा प्रकारे तुम्ही हा अधिक मास 30 नियमांनी म्हणजेच या 30 दिवसांनी घालवू शकता आणि अधिक पुण्य कमवू शकता. पाहूया अधिक मास आणि दीपदान करण्याचे प्रकार. तर केवळ तुळशीसमोर दिवा लावणे पुरेसे नाही तर आकाशदीप करू शकता. घरावर उंचावर दिवा लावणे जसा आपण दिवाळीत लावतो तशा प्रकारे तुम्ही दीपदान करू शकता. दीप अर्पण करावा. वाहत्या पाण्यात दिवा सोडणे. तसेच मंदिर दीप म्हणजे निर्जन आणि जुन्या मंदिरात जाऊन दिवा लावणे. तसेच अखंड दीप म्हणजेच नंददीप. देवघरात 30 दिवसांचा दिवा विझून देणे म्हणजेच अखंड नंदादीप करावा. तसेच पिंपळदीप. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. आता तुम्हाला काय करायचे आहे तर विष्णू सहस्त्रनाम हा ऐकायचा आहे किंवा पठण करायचं आहे किंवा सकाळ संध्याकाळ कमी आवाजात मोठ्या आवाजात तुम्ही घरात त्याचा ऑडिओ लावू शकता. त्यामुळे काय होते, त्याकडून भगवान विष्णूंची सेवा होते, तसेच घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार होते. आता पाहूया वैज्ञानिक बाजू. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन. अधिक मास हा ऋतू बदलाचा काळ असतो. या काळात उपवास केल्याने शरीरातील जठराग्नी प्रदीप्त होतो. केवळ एक वेळ जेवणाने एकभुक्त राहिल्याने शरीरातील जुने आजार बरे होण्यास मदत होते असे आयुर्वेद सांगतो. अधिक मासातील विशेष भोजन नियम. तर पानावर जेवणे. या महिन्यात केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर जेवण्याला खूप महत्त्व आहे. तसेच कोणत्या भाज्या या अधिक मासात वर्ज्य कराव्या. मुळा, वांगी, लसूण पूर्णपणे टाळावे असे शास्त्र सांगते. तर रसिक प्रेक्षकांनो, ही होती अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मासाची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. आपण या व्हिडिओमध्ये विज्ञानापासून अध्यात्मापर्यंत आणि प्राचीन कथेपासून ते आधुनिक उपायांपर्यंत सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, अधिक मास हा केवळ कॅलेंडरमधील एखादा महिना नसून तो आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याची आणि भगवंताच्या जवळ जाण्याची एक दुर्मिळ संधी आहे. 33 अनारसे दान असो किंवा नामस्मरण, यामागील मुख्य उद्देश हाच आहे की आपल्यातील मीपणा, अहंकार गळून पडावा आणि आपण ईश्वर चैतन्याशी जोडून जावे. तर या अधिक मासात तुम्ही कोणता संकल्प करणार आहात? नामस्मरण, दानधर्म की वाईट गुण सोडण्याचा निश्चय करणार आहात? तुमच्या मनात जे काही असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुनश्च भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.